बोला निगेशन पी, निगेशन पी, एफ 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 टी टी, निगेशन पी एंड क्यू, निगेशन पी एंड क्यू, negation P and Q, F F T F. चला आपण कॉलम नंबर 1 बघू. बापरे, म्हणजे पुढे P Q negation P, P or Q, P or Q and negation P, T T T F F T F F, negation P F F T T, P or Q, T T T F, P और Q and negation P या दोघांमध्ये and वापरायचा आहे. म्हणजे हा F, हा F, हा T, हा F. कॉलम नंबर 2 झाला. बघा कॉलम 1 आणि कॉलम 2 सेम आहेत का? कॉलम 1 कॉलम 2 आर सेम. कंक्लुजन, LHS RHS इक्विवेलेंट आहेत. क्लियर? समजलंय? नेक्स्ट क्वेश्चन. Express the following circuits in symbolic form. Okay. Question. Screen. अरे मी डायग्राम खाली वर एकच दिवस सगळा. Express the following circuit in logical statement form. सांगा. सर्किटला आपल्याला स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. S1 S2 आणि S3 असे 3 आहेत. बोला. P और Q. पुढे इथे लगेच अँड आर लिहू. हा आर सिरीज मध्ये कोणाला कनेक्ट झालाय? क्यू ला का या दोघांच्या मिळून ग्रुपला? ओके. Examine the statement pattern. स्टेटमेंट काय बघा. P implies Q and P and negation Q. स्टेटमेंट पॅटर्न ओळखायचं आपल्याला. किती स्टेटमेंट्स आहेत?
किती रोज तयार व्हायला पाहिजेत? टी 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 एफ एफ टी एफ एफ ओके. पहिला पी इम्प्लाइज सांगा. पी इम्प्लाइज क्यू. बोला. टी एफ टी. आता हा ब्रॅकेट आपल्याला तयार करायचा पण त्याआधी निगेशन क्यू लागणार. तो आधी लिहून घेऊया. निगेशन क्यू म्हणजे एफ टी एफ टी. आता आपल्याला ब्रॅकेट लागणार आहे पी अँड निगेशन क्यू. हा ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू. पहिला कॉलम आणि लास्ट कॉलम ह्याच्यामध्ये अँड. बोला. एक मिनिट. एफ टी पुढे एफ लास्ट एफ. आता आपल्याला पाहिजे आहे पी इम्प्लाइज क्यू अँड पी अँड निगेशन क्यू. थोडक्यात हा कॉलम मी कॉलम नंबर 1 2 3 4 आणि 5 तिथून 5 वरती गेला घेऊन 3 आणि 5 याच्यामध्ये आपल्याला अँड जोडायचा आहे. बोला. 3 आणि 5 या दोन कॉलम्स मध्ये अँड. एफ एफ एफ. काय आला स्टेटमेंट पॅटर्न? काय आला? अरे स्टेटमेंट पॅटर्न काय तयार झाला? टॉटोलॉजी म्हणजे काय असतं? कॉन्ट्राडिक्शन म्हणजे सगळे एफ. टॉटोलॉजी म्हणजे सगळे टी आणि मिक्स असेल तर कॉन्टिंजन्सी. ओके. Which of the following are the statements? सांगा. A cyclic tripism has its non-parallel sides congruent. A cyclic tripism has its non-parallel sides congruent. स्टेटमेंट आहे का नाही? अरे सायक्लिक ट्रायपिझम. सायक्लिक म्हणजे सर्कलवरती असलेला, सर्कलवरती एखादा जर का ट्रायपिझम काढला इथे काढतो दिसत का नाही? एक सेकंद. पेनाला काय आला? प्रॉब्लेम होते या काहीतरी. सायक्लिक ट्रायपिझमचा अर्थ झाला सर्कलच्या आतमध्ये असा ट्रायपिझम काढला. आतमध्ये ट्रायपिझम आहे असं समजा. हा जो ट्रायपिझम आहे आतमधला त्याला म्हणतात सायक्लिक ट्रायपिझम. त्याच्या नॉन पॅरलल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे थोडक्यात हा असा ट्रायपिझम आहे असं समजा. नवीन पेज घेऊन दाखवून याच्यावरती दिसणार नाही तुम्हाला. Suppose this is circle, this is trapezium. या पॅरलल साइड्स आहेत आणि या नॉन पॅरलल साइड्स आहेत. तर या नॉन पॅरलल साइड्स या कॉन्ग्रुएंट असतात असं तुमचं मत आहे, म्हणणं आहे. मग हे स्टेटमेंट आहे का नाही? क्वेश्चन
तर हे स्टेटमेंट आहे का नाही असाच प्रश्न. स्टेटमेंट आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? ट्रूथ व्हॅल्यू काय असेल या स्टेटमेंटची? ट्रू का फॉल्स? ट्रू असते. डू यू लाईक मॅथमॅटिक्स? बोला, स्टेटमेंट आहे का सेंटेन्स आहे? सेंटेन्स. द सन रायझेस इन द ईस्ट, स्टेटमेंट आहे का सेंटेन्स आहे? आणि ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू टी. चला पुढे. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी. ओके, नको घेण्याची गरज नाही कारण ऑलरेडी तुमचं तयार झालेलं आहे. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघू अजून काय. युजिंग द ट्रूथ टेबल शो दॅट. हा घेऊया. negation of P double implies Q is equivalent to P and negation Q or Q and negation P. हे आपल्याला इक्विवलेंट दाखवायचं आहे बाय युजिंग ट्रूथ टेबल. लेफ्ट साइडचं टेबल तयार करायचं आहे. P Q, P double implies Q, negation of P double implies Q, T T T F F T F F. बोला, P double implies Q, T F F T. Negation of this F T T F. This is column number 1. काय 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 का सिंबल काय वापरले बघा. थर्डचं ना? का डबल इम्प्लाइजचा शॉर्टकट काय आहे? डबल इम्प्लाइजचा शॉर्टकट काय आहे? बोथ आर सेम, आन्सर इज ट्रू. बोथ आर सेम, आन्सर इज ट्रू, अदरवाइज फॉल्स. मिळालं उत्तर. आता आपल्याला हा एल एच एस झाला, आता आपल्याला आर एच एस कडे जायचं आहे. पी निगेशन क्यू, आधी क्यू घ्यायला लागेल आणि मग निगेशन क्यू. क्यू निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू. ओके, नंतर निगेशन पी आणि क्यू अँड निगेशन पी. लास्ट फायनल आन्सर आपल्याला लिहायचं आहे. टी 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 एफ एफ टी एफ एफ. negation Q, that is F T F T. P and negation Q, P and negation Q. सांगा, P and negation Q, F T F. ओके, negation P म्हणजे F F T T. Q and negation P, Q and negation P म्हणजे हा सेकंड कॉलम आणि हा लास्ट कॉलम. त्याच्यामध्ये अँड F F T आणि हा F. आता लास्ट या दोघांवरती म्हणजे कुठल्या कुठल्या ह्याच्यावरती हा जो कॉलम आहे, मी इथे ॲरो करतो, हा कॉलम आणि हा कॉलम, याच्यावरती कुठलं वापरायचं? अँड वापरायचं आहे. तो म्हणजे आपला फायनल रिझल्टचा मी इथे लिहितो, रिझल्टचा आहे. बोला, रिझल्ट दोघांमध्ये अँड वापरायचं या दोन कॉलम्समध्ये. बोला. एफ 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 एफ. एक मिनिट, और सॉरी, इथे और वापरायचं आहे. और वापरायचं बरोबर. या दोघांवरती और वापरायचं आहे. पहिला येईल एफ, बरोबर आहे. दुसरा येईल टी येईल
दुसरा टी नंतरचा असणार आहे, नंतरचा हा असणार आहे परत टी, लास्ट असणार आहे एफ. ओके, याला कॉलम नंबर 2 म्हणू आपण. 2 आणि 1 सेम आहेत का? म्हणजे हे कन्क्लुजन काय झालं, LHS इक्विव्हॅलेंट टू RHS. क्लिअर? ओके, चलो पुढे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. State the truth value of the following proposition. Proposition म्हणजे स्टेटमेंट. प्रोपोजिशनचा अर्थ आहे स्टेटमेंट. ओके, पहिलं द स्मॉलेस्ट प्राईम नंबर इज 1. बघा प्राईम नंबर कुठले कुठले आहेत, त्यातला सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर कुठला? हॅलो, सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर किती आहे? 1. बरोबर ना, म्हणजे ट्रू आहे. ह्याची व्हॅल्यू काय झाली? टी झाली. PDF वरती व्यवस्थित लिहिलं जातं. ठीक आहे. द स्क्वेअर ऑफ एन ऑड इंटिजर इज ऑड. ऑड इंटिजरचा स्क्वेअर ऑड असतो. कुठलाही ऑड इंटिजर घ्या. 3 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9 ऑड आहे. 5 चा स्क्वेअर 25 ऑड आहे. 7 ऑड आहे, त्याचा स्क्वेअर 49 विच इज अगेन ऑड. म्हणजे ह्याचा पण आन्सर ट्रू आहे. थर्ड, a quadratic equation cannot have more than 2 roots. कुठल्याही क्वाड्रेटिक इक्वेशनचे आन्सर्स हे 3 असू शकत नाही, 2 पेक्षा जास्त असू शकत नाही. बोला ट्रू का फॉल्स? तिन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी आहेत. ओके, पुढे a construct a truth table, verify whether the following statement pattern is a tautology, contradiction or contingency. Okay, check करून बघू. काय दिलंय? P and P implies negation Q, entire implies Q. आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न शोधायचा आहे. सांगा पहिल्यांदा P आणि Q. P Q, P T, T F, F T, F F. पुढे आता हा निगेशन क्यू तयार करायला लागेल. निगेशन क्यू F T F T. आता पहिल्यांदा हा ब्रॅकेट केला. P सिंगल इम्प्लाइज निगेशन क्यू. सांगा P इम्प्लाइज F. ओके, T T T म्हणजे हा ब्रॅकेट झाला. आता P and P इम्प्लाइज निगेशन Q म्हणजे P आणि हा कॉलम याच्यामध्ये 2 3 4 1 आणि 4, 1 कडनं 4 कडे जायचं आहे. 1 इम्प्लाइज 4. सांगा
एफ टी 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 बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? कुठलं? पहिला कॉलम आणि चौथा कॉलम ह्याच्यावरती काय वापरायचं आपल्याला? अँड ना? हां सॉरी अँड वापरायचं. ओके, अँड वापरायचं. एफ अँड एफ अँड टी. एफ टी अँड टी टी. ओके, पुढे आता लास्ट सुरू करायचं आहे. पी अँड पी इम्प्लाइज निगेशन क्यू. या सगळ्याचं इम्प्लाइज क्यू करायचं आहे. म्हणजे हा कॉलम पाचव्याकडनं दुसऱ्याकडे जायचं आहे, पाचव्याकडनं दुसऱ्याकडे, पाचव्याकडनं दुसऱ्याकडे. टी एफ टी टी. मग सांगा काय पैसे, कुठला पॅटर्न झाला हा? कॉन्टिंजन्सी लास्ट. ओके, लास्ट पॅटर्न. कारण टी पण आहे आणि एफ पण आहे. हा जर का एफ नसता, इथे जर का टी आला असता तर हा टॉटॉलॉजी झाला असता. पण एक एफ आलेला आहे म्हणजे हा कॉन्टिंजन्सी झाला. ओके, नेक्स्ट. Construct the switch table, truth table for the following statement whether it is tautology. ओके, ते तुम्ही करू शकाल. इक्विटी सोबत तुम्ही तुमचं करू शकाल. नंतर राईट द फॉलोइंग स्विच सर्किट सिम्बॉलिकली. ओके, हे तर दिला. काही वेळा ते देतानाच S1 S2 न देता PQRच ठेवतात, आहे तसेच ठेवून देतात. अजून सोपं होतं आपल्याला. आपल्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करायचं स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये. पी पुढे काय करायचं? अँड पुढे आता हे दोघं एकमेकांना ऑर मध्ये आहेत. पहिला हा क्यू आणि एकमेक, पहिलं काय ते ओरिजिनल काय ते बघू. क्यू आणि आर डॅश आहे आणि खालती क्यू डॅश आणि आर आहे. हा क्यू आहे आणि हा आर डॅश आहे. म्हणजे क्यू अँड आर डॅश म्हणजे काय? आर डॅश म्हणजे काय? विसरले सगळे, जाऊ दे. क्यू डॅश निगेशन क्यू अँड आर. हे दोन्ही ग्रुप एकमेकांना पॅरलल आहेत आणि याला पी हा सिरीजमध्ये. क्लिअर? हॅलो, पुढचं कसं आपण गेलेलो वरती असणार. असं का होतंय? बरोबर. पहिला क्वेश्चन.
Using truth table, show that the statement equivalent P implies Q implies P is equivalent to negation P implies P and implies Q. आपल्याला हे ट्रूथ टेबलच्या साईडनी इक्विव्हॅलन्स दाखवायचं आहे. लेफ्ट साइड LHS is the truth table. P Q Q implies P P T P F F T F F. बोला Q implies P. बोला P. पुढे पुढे F P implies Q implies P. ह्याला आपण कॉलम नंबर 1 नाव देऊ. P कडनं आता या कॉलमकडे यायचं. याला 1 म्हणू, याला 1 म्हणतोय, ह्या 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे. 1 कडनं 4 कडे जायचं आहे. 1 कडनं 4 कडे, सॉरी 1 कडनं 3 कडे जायचं आहे. 1 कडून 3 कडे जायचं आहे. टी टी F कडनं F कडे म्हणजे परत T आणि F कडनं T कडे म्हणजे परत T. आता RHS निगेशन P. निगेशन P म्हणजे काय होणार आहे? हा F F T T. आता P implies Q. P implies Q. P implies Q. पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमवरती ऑपरेशन, पहिल्याकडनं दुसऱ्याकडे. T F T T. आता निगेशन P implies P implies Q. निगेशन म्हणजे ह्या कॉलम, म्हणजे ह्या कॉलमकडनं ह्या कॉलमकडे. RHS म्हणजे पहिल्या कॉलमकडनं दुसऱ्या कॉलमकडे. बोला T T T T. याला आपण कॉलम नंबर, ओके, याला B नाव देऊ आणि याला A नाव देऊ. सपोज ओके, A आणि B कॉलम सेम आहेत का? T T T T T T T T म्हणजे LHS इक्विव्हॅलेंट टू RHS. बरोबर आहे का? अरे यस और नो? ओके, पुढे नेक्स्ट स्टेटमेंट क्वेश्चन. If the statement P is true, Q is also true, R false, S also false. हे त्यांनी दिलेलं आहे. आता आपल्याला 3 वेगवेगळे स्टेटमेंट पॅटर्न दिले, व्हॅल्यू ओळखायची आहे. A निगेशन P. Negation P implies Q. Double implies R and S. ह्याची व्हॅल्यू ओळखायची आपल्याला. पहिल्यांदा आहे पण P Q R S च्या व्हॅल्यूज भरून घेऊया. P म्हणजे T implies Q म्हणजे पण T. डबल implies R म्हणजे F, S सुद्धा F असते. निगेशन T म्हणजे F झाला. F implies T. Double implies F and F. F and F. F implies T. F implies T. T. T double implies F. T double implies F. म्हणजे A स्टेटमेंटचा आन्सर आलं F. तर B स्टेटमेंट बघूया आपण. काय B? निगेशन ऑफ
P implies Q and R double implies S. आधी आहे ते व्हॅल्यूज कुठं करूया. P म्हणजे T, T implies T and F double implies F. बोला निगेशन तसंच. T implies T and F double implies F. निगेशन T म्हणजे F and T. बोला फायनल आन्सर. फायनल आन्सर F. C स्टेटमेंट बघू. Q and R or negation P and S. Q म्हणजे T आहे and R म्हणजे F आहे. negation T and F. नेहमी आहे त्या व्हॅल्यू आधी पुटअप करायच्या आणि नंतर सॉल्व्ह करायला घ्यायचं. T and F or negation T म्हणजे F झाला. F and F. F or F and F is F. F or F F. हे तिन्ही स्टेटमेंटची उत्तरं F येत आहेत. ओके समजतंय. येस और नो. Construct the switch diagram. आपल्याला स्टेटमेंट आहे P and Q and P or R. L म्हणजे लॅम्प. सर्किट मध्ये लॅम्प लागतोय असा तुझा अर्थ. सांग आता स्विच डायग्राम तयार करायची आहे. पहिला स्विच काय घ्यायचंय. पहिला ब्रॅकेट S1 तो सिरीज मध्ये गेलाय S2 ला आणि हा दोघांचा ग्रुप सिरीज मध्ये जोडला गेलाय पुढच्या दोघांना. पण दोघं कसे आहेत एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजे हा झाला S1 हा झाला S3. बोला हा S2 याला जोडला काय सिरीज मध्ये आणि हे दोन्ही एकमेकांना सिरीज मध्ये जोडून ह्याला जोडले काय. दोन्हीचा अर्थ एकच आहे कारण ह्याचा वेगळा असा ग्रुप होणार नाही. पॅरल असतं तर मग हे आपण वर खाली दाखवले असतं म्हणून हे एकमेकांना सिरीज मध्ये. ओके समजलंय. अरे समजलंय का. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये स्विच सर्किट लिहायचं आपल्याला. आता त्यांनी PQR तसेच ठेवलेले शब्द त्यामुळे आपल्याला डोक्यात त्रास कमी झाला. बोला पहिला ग्रुप काय P आणि Q आहे पण ते पॅरलल आहेत. P और Q हा पहिला ग्रुप झाला. कनेक्ट केला सिरीज मध्ये कोणाला काय P डॅश का काय P डॅश का काय P डॅश आहे आणि तो सिरीजला जोडलाय Q डॅशला. ओके
जोडला गेला सिरीज मध्ये पी डॅश आर आणि आर डॅश. आर म्हणजे आर पॅरलल और निगेशन आर. क्लिअर? अरे क्लिअर आहे का? असा क्वेश्चन आला तर 3 मार्क येतात. जर का सिम्बॉलिक तुम्हाला रिप्रेझेंटेशन माहिती झालं असेल तर. काही आहे का अजून वेगळा काही क्वेश्चन आहे तुम्ही? ओके, आता इथे आपण ओरलीच करूया. कुठला क्वेश्चन दे बघा. क्वेश्चन नंबर 26 त्यातला पहिला. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. If the diagonals of a parallelogram are perpendicular, then it is a rhombus. आपल्याला निगेशन करायचं आहे. If the diagonals of a parallelogram are not perpendicular, then it is not a rhombus. Not शब्द उत्तर टाकून देतात आतमध्ये. कांचनगंगा is in India and Everest is in Nepal. निगेशन करायचं आहे. कांचनगंगा is not in India and or Everest is not in Nepal. And third वाक्य, the sun is a star or the Jupiter is a planet. निगेशन करायचं आहे. निगेशन करताना दोन्ही निगेशन होतील, मधला ऑरचा अँड होईल. The sun is not a star and the Jupiter is not a planet. तर जर का तुम्हाला फॉर्म माहिती असतील सहज करू शकता. 3 मार्क म्हणून अशा क्वेश्चनचे सहज मिळतात. 3 वाक्य लिहायची व्यवस्थित, पण त्या आधी पहिले पी आणि काय आहे, क्यू काय आहे डिक्लेअर करायचं. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पी आणि क्यू कसे जोडले गेले आणि मग त्याचं निगेशन. डायरेक्ट एका वाक्यात उत्तर द्यायचं नाहीये, नाहीतर मिळताना 2च मार्क मिळतील 3च्या ऐवजी. ओके, तर पी काय आहे ते डिक्लेअर करा, क्यू हे काय स्टेटमेंट आहे डिक्लेअर करा, मूळ वाक्यामध्ये पी आणि क्यू कशाने जोडले ते डिक्लेअर करा आणि मग निगेशन लिहा त्याचं. क्लिअर? डायरेक्ट निगेशन लिहायचं नाही. एमसीक्यू नाही आहे हे. म्हणजे आता उद्यापासून आपण वेगळा चॅप्टर घ्यायला हरकत नाही. उद्यापासून आपण सोपा घ्यायचा आहे का अवघड घ्यायचा आहे? बोला लवकर, फास्ट वेळ कमी आपल्याकडे. किती जण आहेत? अवेलेबल आहे 25. कमी होत चालेल दिवसेंदिवस. चांगलं आहे. बोला 25 जण. ओके, 23 जण आहेत. कुठला चॅप्टरने सुरू करायचं उद्याला? अवघड टॉपिक घ्यायचा आहे का मोठा